बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराला आर्वाच्य भाषा वापरली आहे। बातम्या अशा देता जणू बलात्कार तुझ्यावरच झालाय असं म्हणत वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकारासाठी अशोभनीय भाषा वापरलेली आहे। की ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे यांच्या गाडीवर मनसेकडनं दगडफेक करण्यात आलेली होती त्यावेळेस ही लिडिंगवर होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी तिला टीव्हीवर बघून जे उद्धव साहेब ठाकरे गटाचे सैनिक होते ते सर्व या बदलापूर शहरामध्ये दाखल झालेले होते, परंतु ती सावधानार्थ ती या आंदोलनातून निघून गेल्यानंतर त्या आंदोलकामध्ये त्या लोकांनी भाग घेतला आणि या बदलापूरमध्ये दंगल कशी घडवता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न होते। पण आम्ही सर्व पोलीस आयुक्त, डीसीपी, एसीपी, इथले स्थानिक आमदार, महाजन साहेब आम्ही सर्वांनी त्यावर नियंत्रण घालून आमचे जे स्थानिक आंदोलक होते त्यांना समजून की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्या पीडित मुलीला 3 महिन्यापर्यंत न्याय मिळवून देऊ। त्यामुळे स्थानिक आंदोलन बरेचसे गप्प होते, पण जे बाहेरून आलेले आंदोलक होते त्यांची इच्छा होती की या बदलापूर शहरामध्ये दंगल घडावी। म्हणजे उघटाचा दाव होता असं थेट तुमचा आरोप? 100% इथं त्यांचे जिल्हा प्रमुख पण फिरत होते, कल्याणचे पण काही नगरसेवक त्या ठिकाणी होते। मी नाव घेत नाही, तुमच्या CCTV फुटेजमध्ये ते आलं असेल, तुम्ही बघा। मी 4 मुलांना विचारलं तुम्ही तिथनं रेकॉर्डिंग करत असाल की तुम्ही कुठून आले, त्यांनी सांगितलं छाती टोकून मी कल्याणहून आलो, दुसरा बोलतो मी चेंबूरवरून आलो। 15-20 पोरांचा घोळका या ठिकाणी आला होता आणि ते विरोधात माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात घोषणा करत होते आणि ते बोलले का मुख्यमंत्री साहेबांनी, मी बोला मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय दिलेला आहे ते इथं येणार नाही, पाहिजे तर मुख्यमंत्री साहेब पोलीस आयुक्त CP आणि यांच्यावर बोलून त्या पीडित महिलेला ज्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम ते करणार आहेत असं आम्ही त्याला सांगितलं। तोपर्यंत 1-2 लोकांनी त्या ठिकाणी दगडे उचलण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी ते कव्हर करून या रेल्वे स्टेशननं सर्वांना बाहेर काढलं। मी जेव्हा दुपारी म्हणजे सकाळी मी संबंधित बातम्यांचं वार्तांकन केलं आणि त्यानंतर मी घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा मी शाळेबाहेर जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते आणि अशा वेळी जेव्हा मी जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता। तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या, जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत। मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय, तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता, तर तुमच्यावरच खरं तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। मी त्यांना म्हटलं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता। तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते, अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्य भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना आणि या सगळ्याचा मला खूप मनस्ताप झाला।